प्रसाद लाड जे भाजपचे नेते आहेत, आमदार आहेत, त्यांनी या निवडणुकीतून आता माघार घेतलेली आहे। अध्यक्ष उपाध्यक्ष पदाचा अर्ज भाजपचे नेते आमदार प्रसाद लाड यांनी मागे घेतलेला आहे। महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीतून भाजपचे नेते प्रसाद लाड यांची माघार आहे। अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाचा अर्ज त्यांनी सादर केला होता, मात्र तो आता अर्ज त्यांनी मागे घेतलेला आहे। एमसीए निवडणुकी संदर्भातील एक महत्त्वाची बातमी आहे। भाजपचे नेते प्रसाद लाड यांचा मोठा निर्णय आहे, त्यांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाचा अर्ज मागे घेतला आहे। आपण अधिक माहिती घेऊ, आमचे प्रतिनिधी गणेश कवडे आपल्यासोबत जोडले गेलेत। गणेश, लाड यांनी माघार घेतलेली आहे, त्यामागे काय रणनीती आहे? नक्कीच आज शेवटचा दिवस खरं तर एमसीएच्या निवडणुकीतून माघार घेण्यासाठी होता। अध्यक्षपदासाठी प्रसाद लाड यांनी खरं तर उमेदवारी अर्ज भरण्यात आला होता, मात्र मिलिंद नार्वेकर असतील, नाईक असतील यांनी देखील आहे तो उमेदवारी अर्ज भरण्यात आला होता। यानंतर मिलिंद नार्वेकर हे स्वतः देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आले होते। त्यामुळे आता जितेंद्र असतील, अंकित अजिंक्य नाईक असतील, यातले नेमके आता कोण एमसीएच्या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदासाठी हे राहतात हे देखील पाहणं गरजेचं आहे। अगदी बरोबर आहे। आणि ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे। त्यांनी फडणवीस यांच्याबरोबरचे फोटो देखील आता शेअर केलेले आहेत। तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। प्रसाद लाड यांची एमसीए निवडणुकीतून माघार आहे।